नमस्कार, चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? तर झालं का दुपारचं जेवण वगैरे? माझं तर नाही झालं जेवण वगैरे अजून. तर माझं चाललंय कामच. आणि आवरले का? कामावरून आल्यापासून घरातलं काम आवरते. आंघोळ वगैरे झाली, कपडे धुतले हे बघा, आणि भांडे वगैरे घातले. किचन वाटा क्लीन केला आहे सगळं. भांडे इकडे मांडणीला लावले आहेत हे बघा मस्त असे. आणि घरात आल्यावर पण तसंच काम राहिलेलं मग बरं नाही वाटत, त्याच्यामुळे मी पहिला अगोदर काम करून घेते निवांत. आता जेवण करायचं आहे मला. सकाळी मी डाळ भात केलेला, चपाती केलेली आणि ठेचा बनवलेला होता. तर आता मी डाळ भात घेतलाय जेवण करायला. आता काही चपाती घेत नाही मी, नको. आता असं वाटतंय थोडंसं डाळ भात खावा आणि आराम करावा, मला असंच वाटतंय आता. आणि लोणचं बघा, आपण घरी बनवलेलं मस्तपैकी लोणचं. हे बघा लोणचं, दाखवते जवळ. एकदम भारी बनवलेलं आहे. कोणाकोणाला घ्यायचं असेल तर नक्की सांगा. हे बघा मस्त गावरान लोणचं, गावचं लोणचं बघा. एकदम गावरान पद्धतीचं आहे, एकदम चविष्ट आहे, टेस्टी आहे. घेऊन बघा एकदा. आणि इकडं बरोबर मी ठेवलेली आहे मी बघा इथं, असं दिसतंय का तुम्हाला? आणि या डब्यात आपलं रोज खाण्यासाठी मी थोडासा डब्बा भरून काढलं होतं. तर बघा किती छान बनवलंय बघा. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी जरा. असं लोणचं बनवलेलं आहे बघा, डबा भरून काढलं होतं. एवढं बघा किती छान आहे. मसाला वगैरे, तेल वगैरे सगळं आपण भरपूर टाकलेलं आहे. हे बघा तेल, हे बघा सुंदर असं लोणचं बनवलेलं आहे. कोणाकोणाला घ्यायचं असेल ना तर मला सांगा लवकरात लवकर. आणि टेस्टी आहे एकदम. आणि इकडं आहे डाळ भात. तर मी आता जेवण करते बघा. लोणचं घेतलं आहे. आता जेवण करायला या तुम्ही पण जेवण करायला मस्तपैकी. अरे बघा जेवण वगैरे झालं आहे. आता बसले आहे जरा निवांत 5 मिनिटं आणि आराम करते. आता सकाळी 4 वाजता उठले होते. डाळ भात केला, भाजी चपाती केली आणि काय होते मग लागतं कामावर. त्याच्यामुळं मग आता दुपारी थोडा आराम करावा लागतो. नाहीतर मग काही डोकं दुखतं, मग त्रास होतो, चक्कर येते म्हणजे असं. त्याच्यामुळं आराम करायलाच पाहिजे 2 तास तरी. तर चला मी आता आराम करते आणि संध्याकाळची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे. कशा आहात? त्याला का चहा पाणी संध्याकाळचा? आणि पण चहा करते आता. आणि आपल्याला बनवायचे आहे पुरणपोळी. तर खूप दिवसातून आता बनवते आहे मी पुरणपोळी. तर पहिला चहा करते मी आता. आणि डाळ फिरायला टाकायची, साखर डब्यावर टाकते. आता बनवते चहा, साखर टाकते. म्हणून ठेवलाय मोबाईल आता ह्या साईडने. चण्याची डाळ आणलेली आहे, किराण्यामध्येच आणलेली आहे. आपली मी कुकरमध्ये टाकते शिजायला. अर्धा किलो गुळ आणलेला आहे बघा मस्तपैकी. आता गुळवणी करायची आणि काही पूर्णामध्ये टाकायचा गुळ.
येते एक कप डाळ आणि मग प्लेट शिजायला टाकते. डाळ धुवून घेते तिला लगेच शिजायला ठेवायची डाळ. इकडे टाकली आहे डाळ शिजायला. चहा तयार झाला. इकडे लगेच भात शिजायला टाकते. पटापट आवडते. चहा तयार झाला. चहा पिते. काळा चहा आहे आता. तर काय नाही चालते काळा चहा. भात टाकून शिजायला. भातामध्ये थोडंसं मीठ टाकते. आमटीसाठी कांदे भाजायला टाकायचे आता. हा गुळ कापायचा आणि पुरणामध्ये टाकायचा आणि काही गुळवणी करायची. चला मी आता चहा पिते. आता आवरते. भात शिजते, डाळ शिजते, तोपर्यंत चहा पिऊन घेते. कांदा भाजी बनवायची. त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि कांदे घेतले. आता हे पण पीठ भिजून, बेसन पीठ भिजून ठेवते. पाहिलं मी अगोदर चहा पिते. आता
चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं तयार झालेलं म्हणजे पुरण वाटून घेतलेलं, मसाला वाटून घेतलेला, पीठ मळून घेते सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये आता बघा. आता आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. चला बाय. आणि व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की. आता रोज माझे व्हिडिओ येणार आहे एक दोन तर नक्की सपोर्ट करा, सपोर्ट राहू द्या. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जेवणाची रेसिपी बघूया. चला बाय बाय.